महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आमदार संजय केळकर यांचा सत्कार। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील मोह विद्यालय येथे पदाधिकारी आणि सुमारे 500 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार NTPCचे संचालक विद्याधर वैंशपायन उपस्थित होते। आमदार केळकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी लक्ष वेधले। भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असून आगामी काळात विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सूतोवाच यावेळी आमदार संजय केळकर यांनी केले। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी राज्य कार्यवाहक संजय पगार, कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, कार्याध्यक्ष बाबूराव पवार, संघटन मंत्री विकास पोत्रे, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र नांद्रे, महिला आघाडी उपाध्यक्ष छाया पाटील, उपाध्यक्ष सुनील केणे, उपाध्यक्ष आबा बच्छाव, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भरत मडके, जिल्हा महिला आघाडी प्रमुख छाया देशमुख आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या। ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो।